हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे 20 डिसेंबर आणि मस्तपैकी असा आज आपण व्लॉग करणार आहोत. आय नो आपण खूप दिवसांनी भेटतोय, कारण की मधले काही दिवस मी व्लॉग नाही करू शकले, तेवढा टाइम नाही भेटला आणि सोबतच आजीचं वर्षश्राद्ध होतं, सो त्याची तयारी वगैरे सगळं चालू होतं. बट आता पुन्हा एकदा मी आणि अण्णा एका शॉर्ट ट्रिपवरती. स्नोवी इकडे बघ ना, तिकडे बघण्यापेक्षा. स्नोवी, आय लव्ह यू. बघ बघ अशीच बघ. तर म्हटलं चला व्लॉग करूयात. शॉर्ट ट्रिप होणार आहे अण्णांची आणि माझी. आम्ही झटकन जाऊन म्हणजे वंदे भारतने जाऊन पटकन येणार आहोत, वंदे भारतनेच. सो रिझर्वेशन वगैरे झालेलं आहे. लास्टपर्यंत कन्फर्म होईल की नाही वाटत होतं, पण कन्फर्म झालेलं आहे. आणि सोबतच आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप कामं पण आहेत. आत्ता सकाळ सकाळी आपण आधी जाणार आहोत वोट करायला, कारण की बदलापूरमध्ये सध्या वोटिंग चालू आहे. तर मग म्हटलं वोट करून मग जाऊया. एक मत सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो मग म्हटलं की आपण आधी वोट करूया आणि मगच जाऊया. सो त्याच्यानंतर सुद्धा मला अजून माझी बॅग पॅक करायची आहे आणि 1-2 व्हिडिओ शूट करायचे आहेत फ्लिपकार्टसाठीचे. सो ते शूट करून मग आपण लगेचच निघणार आहोत. ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेलच, डोंट वरी. सो व्लॉगसाठी स्टे ट्यून. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा वंदे भारतनी ट्रॅव्हल करणार आहे. सो माझा एक्सपिरियन्स वगैरे सगळं मी शूट करणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जो व्लॉग आहे तो थोडासा मोठा होईल, कारण की यामध्ये मी सगळंच कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे माझा आजचा डे कसा जातोय ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. सोबतच माझा फर्स्ट एक्सपिरियन्स वंदे भारतमधून ट्रॅव्हल करतानाचा. सो या व्लॉगला लास्टपर्यंत बघायला विसरू नका. वी सेज हाय. स्नोवीच्या मिशा ना खूप वाढल्यात. एवढ्या मोठ्या मोठ्या मिशा झाल्यात या ढमीच्या. बघा कशी लाडात येते बघा. हाय गाईज, तर आता आम्ही चाललेलो आहोत वोटिंग करायला आणि लेट्स गो. चलो स्नोवी, बाय बाय कर बाय. चला तर आमचं वोट करून झालेलं आहे आई. तर वोट करून झालेलं आहे. चला तर मग आता घरी जाऊयात. आपल्याला अजून खूप कामं आहेत, बॅग पॅक करायची आहे. सो लेट्स गो. जाता जाता म्हटलं छान असा खाऊ घेऊन जाऊया. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत अयंगार फ्रेश केक बेकरीमध्ये. पनवेल हायवेच्या अगदी कोपऱ्यावरतीच ही बेकरी आत्ता सध्याच ओपन झालेली आहे. यांच्याकडे केकमध्ये, बिस्किटांमध्ये, त्यानंतर बरेच असे काही वेगळे वेगळे पदार्थ आहेत आणि बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि त्यांची चव खरंच खूप छान लागते. आणि आम्ही जो दरवेळेस नेतो तो म्हणजे अयंगारचा हा इथला केक, रवा केक, जो की मला खूप आवडतो. अजिबात असं त्याच्यामध्ये डालडा किंवा असा चिकट नाही लागत. खूप छान फ्लफी आणि मऊ असतो रवाचा केक. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. सो आम्ही आत्ताच वोट करून आलेलो आहोत. से चीज. यावेळेस त्यांनी मिडल फिंगरला इंक लावलेली आहे. आधी जे मतदान झालं म्हणजे बदलापूरमध्ये 2 वेळा मतदान झालं होतं. सो आधी जे झालेलं त्याची इंक ह्या बोटाला लावली होती. अगदी 10-15 दिवसांचाच डिफरन्स असेल, म्हणून मग यावेळेस इथे या बोटाला इंक लावली आहे. सो डन. तर चला, आता आपल्याला दिवसभरात खूप कामं आहेत. वोट करून तर आपण आलेलो आहोत आणि थोडासा खाऊ पण घेऊन आलेलो आहोत. चला बघूया. तर आम्ही गेलो होतो अयंगार बेकरीमध्ये. मी तुम्हाला त्याचं म्हणजे थोडासा शॉर्ट पण दाखवला. आमच्या इथे नवीनच चालू झालेली आहे ही बेकरी, अयंगार बेकरी. आधी आमच्यापासून थोडीशी लांब होती. सो तिथून आम्ही छान असे पनीर पफ घेतलेले आहेत. म्हटलं चला मस्त पनीर पफ ट्राय करूयात. तिथले मी कधी ट्राय नव्हते केले. आणि सोबतच आजीसाठी सुद्धा आम्ही खाऊ घेऊन आलेलो आहोत. या सगळ्यांसाठी खारी घेतलेली आहे, मस्का खारी आहे. खारी पण मला खूप आवडते. आणि सोबतच आजीसाठी सुद्धा खाऊ घेऊन आलेले आहे. सो त्या अयंगार बेकरीमधूनच हा रवा केक घेतलेला आहे. हा इतका छान लागतो. सी
वाव. आणि म्हणजे एकदम फ्लफी सॉफ्ट असा लागतो. इतका वेळ व्हिडिओ करत होते, छान मस्त सांगत होते तुम्हाला सगळं, तेव्हा हिने नाही बघितलं आणि आता मस्त अशी बसली पोज देऊन. इतकी आगाव झाली आहे ना स्नोवी आजकाल. सगळं कळतं तिला. शूट करायला चालू केलं की बघणार नाही कॅमेराकडे आणि नको तेव्हा असे पोज देऊन बसते. बघा, सगळं कळतंय तिला आपण जे काय बोलतोय ते. बरोबर मी बोलायला घेतलं कॅमेरामध्ये की ती दुसरीकडेच बघते आणि मग नंतर अशी बघते. खडूस मांजर आहे, खडूस मांजर. सो माझं आता फ्लिपकार्टसाठीचे जे व्हिडिओ शूट करायचे होते ते पण शूट करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम खूप वॉर्म असा स्वेटशर्ट आहे हा. आणि दुसरावाला जो आहे तो पण खूप छान आहे. दोन्ही स्वेटशर्ट या विंटर सीझनसाठी परफेक्ट आहेत. तुम्ही ते रील्स किंवा ते शॉर्ट्स बघायला विसरू नका आणि याची लिंक मी खाली मेन्शन करेन. सो चला आता बाकीचं आपण इथे बॅग पॅक करून पण झालेली आहे. आम्ही 2च बॅगा घेतोय. मी एक सॅक घेते, त्यामध्ये माझं सगळं स्किन केअरचं किंवा जे शूटचं काही सामान आहे ते सगळं मी ठेवलं आहे आणि काही असं जे लगेचच लागेल असं. आणि एक ही बॅग ठेवतोय. सो ही बॅग पण भरून झालेली आहे. इथे मी माझं ठेवलेलं आहे आणि या कंपार्टमेंटमध्ये सगळं अण्णांचं आहे. सो डन. रेडी पण झालेली आहे. आता अण्णा कामावरून येणार आहेत आणि मग लगेचच आम्ही निघणार आहोत. सो लेट्स गो. दुपारच्या जेवणासाठी आम्ही चपाती, बटाट्याची भाजी, दही आणि ठेचा खाल्ला आणि म्हटलं जेवण करूनच निघूया. तर आता आम्ही कल्याण स्टेशनवरती आलेलो आहोत. बदलापूर टू कल्याण आम्ही लोकलनी आलो आणि आता कल्याणवरूनच आम्हाला वंदे भारत ट्रेन आहे. इथे आपली वंदे भारत ट्रेन आली आहे. याहू. मी तर खूप एक्सायटेड आहे. या ट्रेनचे हे असे ऑटोमॅटिक डोअर्स ओपन होतात आणि क्लोज होताना पण ते ऑटोमॅटिकच क्लोज होतात. टायमिंग असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि आपल्या बाकीच्या ट्रेन्सला कसं प्रत्येक डब्बा वेगळा वेगळा असतो. सो मग आपण एका डब्यामध्ये चढलो तर दुसऱ्या डब्यामध्ये चढण्यासाठी आपल्याला खाली उतरून जावं लागतं. तर तसं इथे नाही आहे. इथे पूर्ण कंटिन्यू असंच आहे. सो तुम्हाला जर का दुसऱ्या डब्यामध्ये जायचं असेल तर तुम्ही आतमधूनच जाऊ शकता. तर आता आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथे C17 आमचा नंबर होता डब्याचा. सो तो पण इथे आपल्याला शो करतात ते. लेट्स गो. मी आणि अण्णा छान मस्त सीटवर बसलो आणि बॅगा पण वरती ठेवून टाकल्या. बॅगा ठेवण्यासाठी हे असं त्यांनी वर केलेलं आहे. आणि अजून तरी आम्ही कल्याणमध्येच आहोत. आता कल्याणमधून ट्रेन निघालेली आहे. लेट्स गो. ट्रेनमध्ये चढण्याच्या आधीच आपल्याला आपल्या सीटवरती न्यूजपेपर दिलेला असतो आणि सोबतच वॉटर बॉटल. मला वाटलेलं. प्रत्येक सीटला चार्जर पॉईंट सुद्धा दिलेला आहे. अण्णांनी मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. तेवढ्यात माझं बाहेर लक्ष गेलं आणि
हे पहा, आपलं बदलापूर स्टेशन पास होत होतं, ते पण मी शूट करून घेतलं. मग त्यानंतर टाईम झाला होता नाश्त्याचा. तर ते म्हणजे जेव्हा आपण मुंबई टू सोलापूर जात असू तेव्हा ते आपल्याला नाश्ता आणि जेवण देतात. तर नाश्त्यासाठी आता इथे काय काय आहे, टमॅटो केचप आहे, कारण की त्यांनी कचोरी दिलेली आहे त्यासाठी, फ्रुटी दिलेली आहे, त्यानंतर गाठिया ही शेव देतात आणि जिंजर टी दिलेला आहे. हे प्रीमिक्स टी आहे, ते फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि मग चहा प्यायचा. त्यानंतर चिक्की दिलेली आहे आणि ती कचोरीसुद्धा खूप छान लागते बरं का. चला, नाश्ता तर खूप छान झाला आहे, आता थोडंसं निवांत बसूया. त्यानंतर 6 वाजलेच होते, तर मग म्हटलं चला सनसेट व्ह्यू सोबत चहा घेऊयात. तर अण्णासुद्धा चहा घेत आहेत. तो चहा कसा आहे ते हे पहा. ते चहा प्रीमिक्स आहे, जिंजर टी, आणि मग त्याला फक्त असं गरम पाण्यामध्ये टाकून छान असं मिक्स करायचं. गरम पाणी ते आपल्याला देतात गाडीमध्येच. तुम्हाला जर का कॉफी पाहिजे असेल तर त्यांच्याकडून तुम्ही कॉफीसुद्धा घेऊ शकता. चहा तयार. वॉशरूममधली ही एक गोष्ट मला खूप जास्त आवडली. फक्त असं टच करायचं आणि मग ते जे हँडवॉश असेल ते लगेचच येतं आणि मग हँड वॉश करायचा आणि लगेचच आपला हँड वॉश करून झाल्यानंतर इथे आपल्याला हँड ड्रायर दिलेला आहे. फक्त तिथे थोडंसं असं टच करायचं आणि लगेचच ते हँड ड्रायर चालू होतं आणि आपला हात सुकून जातो. हे खूप छान होतं. तर आता पुणे आलेलं आहे आणि लिटरली पुण्यामध्ये वंदे भारत ही ट्रेन अर्धी निम्मित खाली होऊन जाते. तुम्ही बघू शकता इथे. पुण्यानंतर समोर कोणीच नाही आहे आणि इथे आपल्याला समोर असं दाखवतात पण की प्रेझेंट स्टेशन किंवा मग पुढचं स्टेशन कुठलं येईल असं पण दाखवतात. तर आता त्याच्यानंतर आम्ही बघितलेलं की कितीच्या स्पीडने ही गाडी चालते. तर साधारण आहे ना 130 किलोमीटर पर आरपर्यंत याची स्पीड जातेच. काय काय वेळेस तर 140 किलोमीटर पर आर पण गेली आहे. साधारण दौंड स्टेशन आल्यानंतर आपल्याला हे जेवण येतं. तर चला बघूया जेवणाला काय काय आहे. तर जेवणासाठी आपल्याला भात दिलेला आहे, दाल तडकावाली ही डाळ दिलेली आहे, खूप छान आहे ही पण. पनीरची भाजी दिलेली आहे, त्यामधले पनीर पण खूप छान होते बरं का. त्यानंतर दही दिलेलं आहे, चपाती आणि सोबत बटाट्याची भाजी. वाव, जेवण खरंच खूप छान होतं. आणि जेवणानंतर आपल्याला दिलं जातं मस्त असं व्हॅनिला आईस्क्रीम. तर आता आम्ही कोरडवाडीला पोहोचलेलो आहोत. स्टेशनवरती पोहोचल्यानंतर हा डोअर असा ऑटोमॅटिकच ओपन होतो. साधारण 5 वाजता आम्ही निघालो होतो आणि 9:30ला आम्ही कोरडवाडीला पोहोचलेलो आहोत. म्हणजे 4.5 तासात आपण बदलापूर टू कोरडवाडीला आलेलो आहोत. गेली बाय सोलापूर. तर आम्ही आता कोरडवाडीला उतरलेलो आहोत. मामा घ्यायला येणार आहे आपल्याला, सो लेट्स गो.
कोर्टवाडीला पोहोचल्यानंतर हे सगळे चिल्ले-पिल्ले म्हणजेच आर्यन, आदिती, श्रावणी, परी हे सगळे आम्हाला घ्यायला आले होते. त्यांना यायला असं खूप आवडतं आणि तेवढंच त्यांचं पण फिरणं होतं. तर आता याच्या पुढचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. चला तर मग त्यासाठी स्टे ट्यून आणि हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.